नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तुपकर आपलं सर्वांचं ज्ञानगंगाई करिअर अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे बघा त्रिकोणी संख्या. काल आपण काय बघितलं, आपल्याला पाया दिला होता, आपण त्रिकोणी संख्या काढली बरोबर. आता आपल्याला त्रिकोणी संख्या जर दिली असेल तर त्यावरून आपल्याला पाया शोधायचा आहे. कसा शोधायचा या ठिकाणी प्रश्न आहे बघा की 55 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. आता जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली, आपल्याला पाया पहिल्यांदा दिला होता, पायानंतर आपण काय करतो, पाया नंतर जे लगेच ती संख्या घेतो. फॉर एक्झाम्पल 11 गुणिले 12 भागिले 2 करतो, म्हणजे लगतच्या दोन संख्येचा गुणाकार भागिले 2 करतो. त्यानंतर आपण काय करतो, त्रिकोणी संख्या काढतो बरोबर. आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिली, त्याच्यानुसार आपल्याला पाया शोधायचा आहे. मग यामध्ये स्टेप बघा कुठल्या कुठल्याचं. एक नंबरची स्टेप आहे बघा. तर एक नंबरच्या स्टेप मध्ये काय करायचं, ही जी त्रिकोणी संख्या आपल्याला दिलेली आहे हिची काय करायची, दुप्पट करायची. काय करायचंय, दुप्पट करायची बरोबर. आता 55ची दुप्पट किती होते, 55 गुणिले 2 बरोबर 110. समजलं का. म्हणजे आपण सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, जी काही त्रिकोणी संख्या असेल त्या त्रिकोणी संख्येची काय करायची, आपल्याला दुप्पट करायची. मग सेकंड नंबरच्या स्टेप मध्ये काय करायचं, जी काही दुप्पट आहे या दुप्पट मधून वजा होणारी. आता वजा होणारी म्हणजे काय, तर ही जी दुप्पट आहे 110, या 110 पेक्षा लहान काय करायचं, 110 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या शोधायची. कुठली संख्या शोधायची, पूर्ण वर्ग असणारी संख्या शोधायची. म्हणजे 110 पेक्षा लहान आपली वर्ग संख्या कुठली असणार, 10चा वर्ग. 11चा वर्ग घेतला तर 110च्या समोर जातो बरोबर आहे. मग 11चा वर्ग 110च्या समोर जातो, त्या कारण आपल्याला 10चा वर्ग घ्यायचा. म्हणजे 110च्या अगोदरचा कुठला वर्ग आहे, तर 100 आहे. मग हा 100 कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे बरोबर आहे. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, जी आपण वर्ग संख्या घेतली त्या वर्ग संख्येला घ्यायचं वर्गमूळ. काय घ्यायचंय, वर्गमूळ घ्यायचं. मग वर्गमूळ घ्यायचं म्हटल्यावर काय, 100चा वर्गमूळ किती असणार, 10 बरोबर. म्हणजे 10 जे वर्गमूळ आले ते वर्गमूळ आपलं काय असणार आहे, पाया असणार आहे. म्हणजेच वर्गमूळ बरोबर काय असणार आहे, आपलं पाया. म्हणजे 10 हा काय असणार, त्याचा पाया असणार. ही चौथी स्टेप झाली आपली. म्हणजे आपण याला 4 स्टेप मध्ये उत्तर काढलं. जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असेल त्या त्रिकोणी संख्येवरून आपल्याला काय करायचंय, पाया शोधायचंय. मग आपली पहिली स्टेप काय आहे, जी त्रिकोणी संख्या असेल तिची दुप्पट करायची. म्हणजे आपल्याला 55 म्हणून 55 ची दुप्पट दिली, म्हणजे किती झाली, 110. त्यानंतर दुप्पटीमधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 110 मधून वजा होणारी 10चा वर्ग 100 आहे. 11चा वर्ग घेतला तर 121 हा 110 पेक्षा मोठा होतो, म्हणजे कमी पाहिजे आपल्याला. त्यानंतर जे काही वर्ग संख्या आहे त्याचं काय घ्यायचं, आपल्याला वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे 100चा वर्गमूळ किती असणार आहे, 10. म्हणजे जो वर्गमूळ तोच काय असणार, आपला पाया असणार आहे. सेकंड नंबरचं अंतिम उदाहरण पहा. एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण असणार बघा, 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये काय, आपल्याला दुप्पट करायची. म्हणजे 66 गुणिले 2 बरोबर किती असणार आहे, 6 गुणी 12ची 2, चला 100 गुणी 12 किती, 13. 132. मग 132 आलं तर 132 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 11चा वर्ग यामधून 121 लहान आहे. 11चा वर्ग 12चा वर्ग 144 132 पेक्षा मोठा होतो. म्हणून 121चा वर्गमूळ काय असणार आहे, 11. म्हणजेच 11 काय असणार, आपला पाया असणार. याच पद्धतीनं यावर आपण काल प्रश्न बघितला होता की एका व्यासपीठावर काही व्यक्ती त्यांनी हस्तांतरण केलं, किंवा एखादी टीम आहे त्या टीमनं इतर टीम सोबत त्याचे सामने केले. एकूण टीम जे आहे ते याच पद्धतीनुसार करायचं आपल्याला बरोबर. मग आता समजा तुम्हाला एकूण सामने दिले, आता तोच प्रश्न आपण तिकडे बघू. समज ते यामध्ये फक्त फरक थोडा नॉर्मल फरक आहे, तो फक्त फरक जाणून घ्यायचा आहे. असं घेऊ आपण या ठिकाणी 55 एका मैदानावर 55 सामने झाले. तेथे काही संघांनी भाग घेतला होता. प्रत्येकाने
प्रत्येकाशी एक एक सामना खेळला तर एकूण संघ किती? आता एकूण किती सामने झाले त्या ठिकाणी? 55 सामने झाले. मग जशी इकडे पद्धत दिलेली आहे की जी काही त्रिकोणी संख्या आहे तसं तिकडे सामन्याची किंवा स्तंभनाची काय करायची? दुप्पट करायची. म्हणजे तिकडे काय करायचं तुम्हाला? 55 गुणिले 2 बरोबर 110. आता सध्या तुम्हाला बघायचं तर तिथं काय करत होतो आपण की दुप्पट मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या घेत होतो, बरोबर. आता इथं काय करायचं? याच्यापेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या घ्यायची, म्हणजे दुप्पटेपेक्षा मोठी. म्हणजे 110 पेक्षा मोठी कुठली वर्ग संख्या असणार आहे? 121. म्हणजे 110 पेक्षा जवळची मोठी कुठली असणार? 121. आता 121 कशाचा वर्ग आहे? तर बघा 121 हा कशाचा वर्ग आहे? तर 11चा वर्ग आहे. 11 संघांनी त्या ठिकाणी काय केलं असेल? भाग घेतला असेल. म्हणजे दोघांमधला फरक काय आहे या प्रश्नात? तिथे दुप्पट करायची, इकडे सुद्धा दुप्पट करायची. त्रिकोणी संख्या दिली असताना पाया सत्तांना दुप्पट करायची. दुप्पटीनंतर यामधून वजा होणारी म्हणजे लहान वर्ग संख्या घ्यायची, मग त्याचा पाया घ्यायचा. तिकडे नंतरची संख्या घ्यायची आणि त्याचा पाया घ्यायचा. म्हणजे हस्तांतरणाचा विषय येऊ द्या किंवा एखाद्या मैदानावर एखादे संघ आहेत त्या संघांचे सामने दिले असतील तर त्यानुसार संघ शोधायचे. असाही कुठला प्रश्न येतो? दोघांमध्ये सामने आहे. हस्तांतरण आणि त्रिकोणी संख्येमध्ये सामने आहे, बरोबर. बघा संख्या टॉपिक मध्ये आणखी सुद्धा काही प्रश्न विचारले जातात जे संख्यावर आधारित. आता नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यावर डिपेंड प्रश्न बोलू लागलो. तर पहिला प्रश्न पहा, संख्येवर आधारित एकूण संख्या शोधणे. काय आता नेक्स्ट टाईप काय आपली? एकूण संख्या शोधणे. आता एकूण संख्या शोधायची म्हणजे 1 ते 50 पर्यंत सर्व नैसर्गिक सम व विषम संख्या किती? म्हणजे 1 पासून 50 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती आणि विषम संख्या किती हे आपल्याला शोधायचं. मग कसं शोधायचं हे लक्षात घ्या. तर फॉर एक्झाम्पल आपण 1 पासून जर 10 पर्यंत जर घेतलं, याचं उत्तर काढणं सुरुवात नाही झाला. एक्झाम्पल सांगू 1 ते 10 पर्यंत एकूण किती संख्या आहे? तर 1 ते 10 पर्यंत एकूण 10 संख्या आहेत. 11 ते 20 पर्यंत 10 संख्या येते, बरोबर आहे. पण समजा 1 ते 10 पर्यंत आपल्याला जर एकूण संख्या करायचं म्हटल्या, मग आपण काय करणार? 10 वजा 1 संख्या येऊ लागल्या. म्हणजे आपल्याला चुकलं कुठेतरी, कारण त्यामध्ये 10 संख्या आहे. याच्यासाठी काय करतो आपण? मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करायची. काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करायची. म्हणजे आपण जर 1 मायनस केला तर 1 तिकडे निघून गेला. आपल्याला 1 त्यामध्ये पकडायचं, कारण 1 पासून सांगितलंय. काय सांगितलंय? 1 पासून 10 पर्यंत. तसंच या ठिकाणी 1 पासून 50 पर्यंत सांगितलंय. म्हणजे एकूण किती संख्या येते ते पहा. म्हणजे जर 50 मधून जर आपण 1 वजा केला तर 1 आपण बाहेर काढून टाकतो, बरोबर आहे. म्हणजे हे बाहेर काढणं चुकीचं आहे. आपल्याला काय करायचं? 1 पासून पकडायचंय, म्हणजे 1 सुद्धा त्यामध्ये ऍड करायचंय. म्हणजे 1 आपण जर मायनस केला तर 1 निघून जातो. म्हणजे आपण समोरचे 49 संख्या काउंट करू लागलो. तिथे 49 न करता आपल्याला 1 सुद्धा त्यामध्ये काउंट करायचंय. म्हणून काय करायचं की जी लहान संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करायची. इथं कसं 10 मधून 0 गेले म्हणजे तर राहतात किती? 10. तसंच या ठिकाणी पहा, इथं 1 मायनस नाही करायचं तर 0 मायनस करायचं. 1च्या अगोदर कुठली संख्या येते? 0 येते. 0 ही संख्या नाहीये. मी परत हीच गोष्ट सांगतो, 0 ही संख्या नाही. हा फक्त एक अंक आहे आणि या अंकाचा शोध आर्यभट्टनं लावलेला आहे. काय? 0 ही संख्या नाही. फक्त आपण लक्षात धरण्यासाठी काय करतो की 0 ही संख्या मानतो, म्हणजे 1च्या अगोदर, बरोबर. 50 मधून 50 गेले राहतात, 50 मधून 0 गेले 50 राहतात. म्हणजे 50 काय असणार? यामध्ये नैसर्गिक संख्या असणारी. काय असणार आहे? नैसर्गिक संख्या. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला करायचं समसंख्या किती आणि विषम संख्या किती. आता 10 पर्यंतच काउंट करू. जर आपण या बाजूने विषम संख्या पकडल्या आणि या बाजूने समसंख्या पकडल्या 1 ते 10 पर्यंत, म्हणजे 1 इकडे येणार, 2 इकडे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे 5 संख्या इकडे जाऊ लागल्या, 5 संख्या इकडे जाऊ लागल्या. म्हणजे समसंख्या अर्ध्या असतात आणि विषम संख्या अर्ध्या असतात. म्हणजे यामध्ये समसंख्या किती आणि यामध्ये विषम संख्या किती? म्हणजे 50चे अर्धे जे होतील ते समसंख्या असतील, 50चे अर्धे विषम संख्या असतील. म्हणजे 50चे अर्धे किती असणारे? 25 या समसंख्या असतील आणि 25 या विषम संख्या असतील. इथपर्यंत समजलं. परत काय केलं होतं? 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या काढायच्या. नैसर्गिक संख्या काढण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करायची. म्हणजे आपल्याला नैसर्गिक संख्या मिळणार. नैसर्गिक संख्येचे अर्धे भाग काढायचे.
जो अर्धा भाग आहे तो समसंख्या आणि अर्धा भाग आहे तो विषम संख्या असणार. बरोबर, संकल्पना क्लिअर झाली का? एवढं मला कळवा. झाली क्लिअर? चला, म्हणजे यामध्ये नैसर्गिक संख्या 50 आहेत, समसंख्या 25 आणि विषम संख्या 25. आता नेक्स्ट उदाहरण बघा की 21 ते 180 पर्यंत, 21 ते 180 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती आणि विषम संख्या किती आपल्याला हे काढायचंय. आता कसं काढायचं ते लक्षात घ्या. नैसर्गिक संख्या काढताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करतो. म्हणजे 21च्या अगोदरची काय असणार आहे, 20 असणार आहे. 20 वजा करायचं म्हणजे 180 मधून 20 गेले, राहतात किती, 160. म्हणजे या कुठल्या संख्या असणार आहे, 160 असणार आहे नैसर्गिक संख्या. कोणती असणार आहे, नैसर्गिक संख्या. आता काढायचं आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या. मग समसंख्या आणि विषम संख्या काय, नैसर्गिक संख्येच्या अर्ध्या समसंख्या असतात आणि अर्ध्या विषम संख्या असतात. मग 160 च्या अर्धी किती, 80 आणि हे पण 80. म्हणजे समसंख्या यामध्ये किती असणार आहे, 80 आणि विषम संख्या किती असणार, 80 असणार. आता यावर नेक्स्ट प्रश्न आणखी विचारले जातात आपल्याला, यांची बेरीज किती. यावर आणखी थोडासा क्रिटिकल प्रश्न विचारला जातो. पहिल्यामध्ये काय केलं आपण, डायरेक्ट त्याच्या निम्न होणारी संख्या आपल्याला मिळते, नैसर्गिक संख्या. आता यामध्ये बघा, नैसर्गिक संख्या काढताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करतो. म्हणजे मोठी संख्या कुठली, 81 वजा 31 ही लहान संख्या आहे, लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करावी लागते, म्हणजे 30 वजा करावं लागणार. किती उत्तर येईल याचं, म्हणजे नैसर्गिक संख्या किती असणार आहे, 81 मधून 30 वजा करायचे म्हणजे 1 मधून 0 वजा केला 1 उरतो आणि 8 मधून 3 वजा केले 5 उरतात. म्हणजे 51 या कुठल्या संख्या, नैसर्गिक संख्या. आता 51 चे निम्मे होत नाही, म्हणजे 51 चे जर निम्मे तुम्ही केले तर 25.5 होऊ लागले. कुठली संख्या अर्धी संख्या असते का, नाही. मग आता यामध्ये करायचंय काय, आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या शोधायचे. मग समसंख्या आणि विषम संख्या कसं शोधायचं, कसं शोधायचं, मग काय करायचं, या जे नैसर्गिक संख्याला ज्याच्या अर्धे होत नाहीत, काय ज्याच्या अर्धे होत नाही त्यातली एक संख्या आपण कुठे बाजूला काढून ठेवू. ती बाजूला काढून ठेवली म्हणजे इथे किती झाल्या संख्या, या 50 झाल्या. आता 50 चे तुमच्याकडनं अर्धे होतात नक्की. मग बघा 50 चे अर्धे किती होतात, 25 या समसंख्या असतील, 25 या विषम संख्या असतील. आता लक्ष द्या प्रश्नावर, म्हणजे प्रश्न काय सांगितला, 31 ते 81 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम आणि विषम संख्या का शोधायच्या. नैसर्गिक संख्या शोधली आपण किती आहेत, 51 आहेत. आता सम आणि विषम शोधायचे. मग यामध्ये जो एक आपण बाजूला काढून ठेवला त्यामध्ये थोडासा कन्फ्युजन आहे, तो नेमका कोणाला द्यायचा, तो समसंख्येत शिल्लक आहे त्या विषम संख्येत शिल्लक आहे. मग हे कसं शोधायचं हे लक्षात घ्या. तर यामध्ये जे काही प्रश्न दिलेला आहे या प्रश्नामध्ये पहिली संख्या बघा कुठली आहे, सम आहे का विषम आहे, विषम आहे. 31 विषम आहे. विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील किंवा ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या पूर्ण संख्या विषम आहे. म्हणजे ही 21 संख्या जी आहे ही विषम संख्या आहे, म्हणून एक विषम संख्या यामध्ये काय असणार आहे, जास्त असणार आहे. एक विषम संख्या जास्त असणार आहे. म्हणजे विषम संख्या जी एक आपण बाजूला काढला होतो या विषम संख्येला तुम्ही टाका. म्हणजे 25 मध्ये काहीच मिक्स केलेली 25 तसे म्हणजे यामध्ये समसंख्या किती, 25 आणि विषम संख्या किती, तर 25 अधिक 1 बरोबर 26 विषम संख्या असणार आहे. बरोबर. आता याच पद्धतीत आणखी एक प्रश्न आपण इकडे घेतला बघा, 100 ते 200 पर्यंतच्या नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती. सेम पद्धतीनं सोडवायचं आपल्याला. बघा कसं सोडवायचं, तर नैसर्गिक संख्या शोधताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करतो. म्हणजे 200 वजा 100च्या अगोदरची संख्या कुठली आहे, 99. मग 99 यामधून काय करायचे, वजा करायचे. मग 200 मधून जर 99 वजा केले उरतात किती, 101. म्हणजे 101 काय आपला नैसर्गिक संख्या मिळाल्या. मग नैसर्गिक संख्या मिळाल्यानंतर आपल्याकडे समसंख्या आणि विषम संख्या. नैसर्गिक संख्या आणि समसंख्या आणि विषम संख्या जर करायच्या असल्या तर याचे अर्धे अर्धे करायचे. पण 101 चे अर्धे होतात का, 50 होतील. 50 बरोबर आहे का, चुकीच जाईल. मग यातला एक काय करायचं आपल्याला, तिकडच्या सारखा एक बाजूला काढून ठेवायचा. म्हणजे इथे किती राहतात, 100. आता 100चे आपण निम्मे करू शकतो. मग 100 पैकी 50 समसंख्येला द्यायचे, 50 विषम संख्येला द्यायचे. पण हा जो बाहेर एक काढला हा एक कोणाला द्यायचा आहे,
आता कोणाला द्यायचा, जसं इकडे पाहिलं आपण की प्रश्नामध्ये पहिली संख्या कोणती आहे, विषम आहे, म्हणून त्या विषम संख्या दिलं. तसं इकडचा प्रश्न पहा की 100 ही संख्या कोणती आहे, समसंख्या आहे, म्हणजे हा जो एक हा कोणाला द्यायचा, समसंख्येला. म्हणजे समसंख्यामध्ये प्लस 1 करायचं, म्हणजे 50 अधिक 1 किती होणार आहे, 51. 51 या काय असणार आहे, समसंख्या, आणि 50 मध्ये काहीच मिक्स केलं नाही म्हणून 50 जसोच्या तसं या काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे. तर अत्यंत बाबा कन्सेप्ट क्लिअर झाली ना, हे महत्वाचं आहे. समजलं नसेल तर कळवा, मी परत सांगतो. मी 2 उदाहरणं प्रत्येक वेळेस त्यासाठीच घेऊ लागलो, कारण जास्तही प्रश्न घेणं आपल्याकडनं सध्या शक्य नाही, कारण वेळ बंधन आहे आपल्याला. बघा आता यावर नेक्स्ट क्वेश्चन कसा असतो बघा. तर एकूण संख्येची बेरीज काढणे हा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर एकूण संख्या जसं की आता आपण बघितलं किंवा नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती आणि विषम संख्या किती, त्या संख्या काढणं शोधलो. म्हणजे संख्या काढणं कशा काढायच्या हे आपण शिकलो, बरोबर. मग आता आपल्याला काय शिकायचंय की त्या एकूण संख्यांची बेरीज किती. म्हणजे जर तुम्हाला विचारलं 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती, पण या जर बेरीज करायची म्हटलं तुम्हाला प्रत्येकाची बेरीज करावं लागत, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे अशी बेरीज न करता एकदम कमी वेळात कशी बेरीज निघेल यासाठी एक सूत्र आहे बघा. ते सूत्र काय आहे, तर सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एकूण संख्या काढणं शिकलो, तर त्याच पद्धतीनं त्याच्या एकूण संख्या काढता येतात, तसंच आपल्याला इथं काढणं आहे. म्हणजे अगोदर एकूण संख्या शोधायच्या, नैसर्गिक किती, सम किती आणि विषम किती. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण प्रश्न असा विचारला जाणार नाही, किंवा नैसर्गिक सम आणि विषम संख्यांची बेरीज किती, तर प्रश्न एकच विचारला जाईल. एक तर नैसर्गिक संख्येची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती किंवा विषम संख्यांची बेरीज किती, यापैकी एकच प्रश्न विचारला जातो, बरोबर. पण आपण सोबतच शिकायला लागलो म्हणून तीनही सोबत घेऊ लागलो. मग बघा, तर 15 ते 50 पर्यंत एकूण संख्या किती हे महत्वाचं आहे आपलं, कारण एकूण संख्या शोधायला लागतात, त्याशिवाय आपलं उत्तर निघणार नाही. मग एकूण संख्या काढायच्या, तुम्हाला आपण या बाजूला काढू एकूण संख्या. मग एकूण संख्या काढण्यासाठी पहिली स्टेप, नैसर्गिक संख्या काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्येच्या अगोदरची संख्या वजा करायची. म्हणजे नैसर्गिक संख्या बरोबर मोठी संख्या कुठली आहे, 50. लहान संख्या कोणती आहे, 15. 15च्या अगोदरची संख्या कोणती, 14. मग 50 मधून 14 वजा करायचे, किती उरतात बघा. 10 मधून 4 गेले 6, त्यानंतर 5 मधून 2 गेले 3, म्हणजे 36 उरले आपल्याला. म्हणजे 36 काय झाल्या, नैसर्गिक संख्या. मग आता समसंख्या करायच्या. समसंख्या म्हणजे 36 चे अर्धे, 18 दुनी 36 होतात, म्हणजे 18 संख्या काय असणार आहे, सम. तर विषम संख्या सुद्धा किती असणार आहे, 18. कारण 36 चे निम्म्या समसंख्या असतात आणि निम्म्या विषम संख्या असतात. मग या सूत्रानुसार आता अगोदर आपण काय करायचं, नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज काढताना बघा, पहिली नैसर्गिक संख्या कोणती, 15, आणि शेवटची कोणती, 50. मग बघा, 15 अधिक 50 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती, 36 आलेले आहेत. म्हणजे 36 ना काय करायचं आपल्याला इथं गुणायचं. मग गुणाकार करू, 15 अधिक 50 म्हणजे याची अगोदर बेरीज करून घ्या, किती होतात, 5 आणि 5 आणि 1 6, 65 भागिले 2 गुणिले 36. मग आता या 2 न या 36 ला भाग जातो, कितीचा जातो, 18चा. समजलं का बघा. माझा 18चा भाग केल्यानंतर उरतंय का इथं, 65 गुणिले 18, म्हणजे 65 गुणिले 18 बरोबर. 65 गुणिले 18चा गुणाकार किती ते शोधा. मग 18 पाची 90 शून्य, हातचे झाले 9, 18 पंच 90 आणि हातचे किती झाले 9 झाले. त्यानंतर बघा 18 सतो किती होतात, 108. 108 आणि 9 याची दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग 108 आणि 9 या दोघांची बेरीज किती होते, 117. म्हणजे 1170 हे झालं त्याचं लास्ट आन्सर. यानंतर शोधायचं आपल्याला समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज कशी शोधायची, सेम याच प्रोसेस ना.
मग पहिली समसंख्या कोणती? आता 15 ही लहान संख्या आहे, मग 15च्या अगोदर 14 येतो, ही सुद्धा समसंख्या आहे, पण आपल्याला 15च्या समोर तर 50च्या अगोदर सांगितले, म्हणजे 15 ही विषम संख्या असल्या कारणाने त्याच्या समोरची संख्या घ्यायची. म्हणजेच कोणती असणार आहे? 16 अधिक 50 ही ऑलरेडी समसंख्या आहे, म्हणून 50 जसोच्या तसं भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहे? 18, म्हणजे 18 काय करायचं? त्याला गुणायचे. मग 50 अधिक 16 किती होतात? 66 भागिले 2 गुणिले 18. या 18ला 9चा भाग जातो. मग आपलं जर उरतंय काय? 66 गुणिले 9. मग 66 गुणिले 9 याचा गुणाकार करून घ्या. 9 सकट 54, 54 4 8 5. त्यानंतर परत 9 सकट 54, 54 आणि 5 59. ही काय असणार आहे? समसंख्यांची बेरीज 594. त्यानंतर विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी सेम पद्धत. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. पहिली विषम संख्या कोणती आहे? 15 विषम संख्या ऑलरेडी आहे. त्यानंतर अधिक आता शेवटची विषम संख्येमध्ये प्रॉब्लेम आहे. 50 ही विषम संख्या नाही, समसंख्या आहे. 50च्या समोर पण एक आहे, पण 50च्या समोर आपल्याला सांगितलंय का? नाही, एक मर्यादा दिली आपल्याला 50 पर्यंत. मग 50च्या अगोदरची विषम संख्या कोणती? 49 भागिले किती असणार आहे? 2 गुणिले एकूण विषम संख्या किती? 18. मग 18 गुणा म्हणजेच काय मिळणार आपल्याला? 15 अधिक 49 भागिले 2 गुणिले 18. म्हणजे 15 अधिक 49 या दोघांची बेरीज करून घ्या. म्हणजेच किती येणार? 9 5 14 4 चला 1 4 2 6 64 भागिले 2 गुणिले 18. 18ला या 2 भाग जातो 9चा, म्हणजे 64 गुणिले 9. या दोघांचा गुणाकार करायचा किती येतो? म्हणजे ते आपला फायनल आन्सर होऊन जाईल. 9 चौक 36 6 3 9 सकट 54, 54 3 57. म्हणजे 576 हे असणारे विषम संख्यांची बेरीज. त्या अडचणी केवढ्यात? जसं हे सोडवलं त्याच पद्धतीने हे सोडवलं, बरोबर? काहीच फरक नाही. फक्त इथं लक्षात घ्या नेमकं काय करायचंय. तशा पद्धतीनं आपल्याला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र कसं आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग नैसर्गिक संख्या विचारली तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. समसंख्या जर काढायची असली तर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. विषम संख्या काढायची असली तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. याच पद्धतीने काढायचं. मग तुम्हाला अगोदर यासाठी काय करायचं? एकूण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या शोधायच्या. आपण अगोदरचे प्रश्न बघितले त्या पद्धतीनं. त्यानंतर या सूत्रामध्ये किमती टाकून हे सोडवायचंय. आता या प्रश्नाचं जे होमवर्क तुमच्यासाठी हे तुम्ही सोडवायचं. काय प्रश्न वाचून दाखवतो. 101 ते 120 पर्यंत सर्व नैसर्गिक सम आणि विषम या संख्येची बेरीज किती? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आता अभ्यास करताना आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम येतो. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर विचारले जातात, आणि यामध्ये बेरीज विचारली जाते किंवा त्यांची सरासरी विचारली जाते किंवा समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेमधला फरक विचारला जातो. मग हे एकदम कमी वेळात कसं काढायचं यासाठी मी एक शॉर्टकट हा एक डायग्राम बनवला आहे, चार्ट बनवलेला आहे. हा चार्ट कसा तयार होतो हे शिकायचे, पाठ करायचं नाही. काय पाठ करायचं नाही, मी कोणत्या पद्धतीने त्याला तयार करू लागलो ती पद्धत तुम्हाला आत्मसात करायची. काय करायचंय? पद्धत लक्षात ठेवायची. बघा समजा आता पहिला कॉलम आहे आपला नैसर्गिक संख्यांची बेरीज. काय सांगितलंय? नैसर्गिक संख्यांची बेरीज जे आता आपण बघितलं किंवा इथपासून इथपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर त्या पद्धतीने आपल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढणं म्हणजे एकदम एका लॉजिक नुसार काढणं शिकायचंय, बरोबर? आता लॉजिक नुसार कसं काढायचं बघा. नैसर्गिक संख्यांची बेरीज मग 1 ते 10 पर्यंत काय सांगितलं? 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 55 असते. 55 किती असते? 55 असते. त्यानंतर लक्षात घ्या आता खालच्या संख्या कशा तयार करायच्या. मग 11 ते 20 पर्यंतची बेरीज कशी काढायची, 21 ते 30 पर्यंत कशी काढायची, हे कसं काढायचं हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल 11 पासून तुम्हाला अंक लिहायचे ते. मग 11, 12, 13, 14 हे लिहिताना कोणता अंक परत रिपीट होऊ लागला?
एक अंक, एकावर एक, एकावर दोन, एकावर तीन, एकावर चार, एकावर पाच, एकावर सहा, म्हणजे एक हा अंक रिपीट होऊ लागला. मग काय करायचं, 55 जसाच्या तसं लिहायचं आणि जो अंक रिपीट होऊ लागला तो जसाच्या तसा. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असणार आहे, 155. तसंच 21 ते 30 पर्यंत किती असणार, 55 ऍज इट इज जशीच्या तसे लिहायचे. मग 21, 22, 23 लिहिताना दोन हा अंक रिपीट होतो म्हणून 2 लिहायचे, म्हणजे 255 तयार झाले. म्हणजे 21 ते 30 पर्यंतची बेरीज किती असणार, 255. आता यामध्ये बघा 31 ते 40 पर्यंत सेम पद्धत, 55 रिपीट होणारा अंक 3, इथं 55 रिपीट होणारा अंक 4, 55 रिपीट होणारा अंक 5, 55 रिपीट होणारा 6, 55 रिपीट होणारा 8, 55 रिपीट होणारा इथं 7 ना, सॉरी इथं 8, 55 रिपीट होणारा अंक 9. या पद्धतीनं नैसर्गिक संख्येची बेरीज मिळाली. आता समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज शोधायची. यामध्ये काय कॉमन आहे हे तुम्हाला एकदा सांगतो, हे लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस काय होतं, 1 ते 10 पर्यंत अंकांचं बघू, बरोबर. तर 1 ही विषम संख्या आहे आणि 2 ही समसंख्या आहे. या 1 पेक्षा 2 हा 1 न जास्त आहे. त्यानंतर समोरची संख्या 3 आणि 4 मध्ये कंपॅरिझन केलं होतं, 3 1 न लहान, 4 1 न मोठा आहे. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या 5 संख्या लहान असतात, 5 संख्या मोठ्या असतात, बरोबर. म्हणजे विषम संख्यांपेक्षा समसंख्या 5 न जास्त असते. काय असते, 5 न जास्त असते. म्हणजे या 55 ही एकूण नैसर्गिक संख्येची 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती झाली, 55 झाली. म्हणजे याच्यापेक्षा हे समसंख्या 5 न जास्त असणार, विषम संख्या 5 न कमी असणार. मग 55 चे अर्धे करायचे, अर्धे किती, 55 चे अर्धे होत नाही. मग 55 पैकी 5 वेगळे काढू, जे आपल्याला समसंख्येला जास्तचे एक्स्ट्राचे द्यायचे. मग यापैकी 50 राहिले, 50 पैकी 25 असणारे विषम संख्या आणि 25 अधिक जे 5 आपण एक्स्ट्राचे बाहेर काढले होते ते 30, हे काय असणारे समसंख्या. पहा 25 आणि 30, या 25 पेक्षा 30 हे 5 न जास्त आहेत, समसंख्येची बेरीज 5 न जास्त येते. इथपर्यंत समजलं. आणि या दोघांची बेरीज किती होते, नैसर्गिक संख्यांची बेरीज एवढी 55 होते. सेम तसंच या ठिकाणी सुद्धा 5 वेगळे करा जे आपल्याला समसंख्येला द्यायचे. मग होतात किती, 150. 150 चे निम्मे किती होतात, 75. इथं 75 अधिक 5 बरोबर किती, 80. या पद्धतीने काढत गेले तर ही पद्धत ऍज इट इज जशी तशी वापरायची. इथं पण 5 बाहेर काढायची, 250 ची निम्मी 125. इथं सुद्धा 130. यापेक्षा हे 5 न जास्त, समसंख्या 5 न जास्त असते. मग इथं का 350, 350 ते 5 वेगळे काढले तर 175 आणि इथं 180. किंवा हा जो संबंध लावला या संबंधानुसार इथपर्यंत काढा, किंवा हे दोन तुमचे संबंध निघले यानंतर ऍज इट इज असं चालू ठेवायचं. मग पहा इथे 25 75, 125 175, म्हणजे इथं काय असणार आहे, 225 275, 325 375, 425 475. याच पद्धतीने 30 80 130 180, 230 280, 330 380, 430 480. म्हणजे या पद्धतीनुसार लॉजिक लक्षात घ्यायचंय, पाठ करायचं नाही. आता ज्यावेळेस पूर्ण व्हिडिओ पाहणं तुमचा संपला की लगेच व्हिडिओ न पाहता असा चार्ट तयार करायचा, या चार्टची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस शिवाय पर्याय येतो नाही. यशाला शॉर्टकट नसते, हे गोष्ट माझी लक्षात घ्यायची. यशाला शॉर्टकट नसते, यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, शेवटपर्यंत मेहनतच घ्यावी लागणार आहे. जर कोणी म्हणत असाल मी शॉर्टकट पद्धतीने लागतो, भाऊ तू लागशील, आम्ही लागू शकत नाही. प्रत्येकाला 100 पैकी एखादाच मुलगा असतो, तो नशिबाने लवकर लागू शकतो. पण आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही. कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला कष्ट घ्यावेच लागणार आहेत. यशाला शॉर्टकट नसतो. वाक्य नेहमी करता काळजावर लिहून द्यावं. काय चला समोरचं नैसर्गिक संख्येची सरासरी. आता सरासरी म्हणजे काय, तर सरासरी हा टॉपिक पर्यंत आपण गेलो नाही, तरी एकदा कमी भाषेत सांगतो. सरासरी म्हणजे जी काही एकूण बेरीज आहे. फॉर एक्झाम्पल 10 संख्येची बेरीज 55 आहे. ही 10 संख्यांची बेरीज म्हणून जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्येनंतर भागायचं. मग याचे 10, याला जर 10 न भागलं तर किती उत्तर येतं, 5.5. म्हणजे जी काही बेरीज असेल त्या बेरीजला जेवढ्या संख्यांची आपण बेरीज केली, 5 संख्यांची बेरीज केली असेल तर 5 न भागा, 10 संख्यांची केली असेल तर 10 न भागा. मग इथे 10 संख्यांची बेरीज म्हणून काय करायचं, 10 न भागायचंय. मग 10 न जर याला भागलं
तर उत्तर किती येते 5.5. किती येतोय 5.5 म्हणजे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. आता पूर्ण कसं करायचं तुम्हाला, जर हे पूर्ण 10 संख्यांची बेरीज ही 10 संख्यांची बेरीज ही 10 संख्यांची बेरीज आहे, म्हणजे एक स्टोर सोडून तुम्हाला काय करायचं पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे 155 काय होईल 15.5, तसंच इथं 25.5, 35.5, 45.5, 55.5, 65.5, त्यानंतर 75.5, 85.5, 95.5 या पद्धतीने सोडवायचं. म्हणजे सरासरी म्हणजेच काय, तर जेवढी काही बेरीज असेल ती किती संख्यांची बेरीज आहे तेवढ्या संख्येनं त्याला भागायची. म्हणजे 10 संख्यांची बेरीज होती म्हणून आपण त्याला 10 न भागलं. काही अडचण आहे का? संकल्पना क्लिअर करत चला, मला कळवा. जर समजलं असेल तर मी परत पूर्ण चॅट सांगतो. चला आता समसंख्यांची सरासरी काढायची. मग समसंख्यांची सरासरी कशी काढायची यामध्ये लक्षात घ्या की समसंख्यांची बेरीज 5 न जास्त आहे, बरोबर आहे. विषम संख्येची बेरीज 5 न कमी आहे. मग यामध्ये काढताना काय करायचं की या 5.5च्या नंतरची लगेचची संख्या कोणती 6 आहे. लगेच नंतर कुठली संख्याची पूर्ण संख्या 6 येते. 15.5च्या नंतर कुठली येते 16 येते. म्हणजे ही काय असणार आहे याची सरासरी असणार आहे 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96. तसंच विषम संख्या ची बेरीज 5 न कमी म्हणजे याच्यापेक्षा लहान कुठली संख्या आहे 5.5 पेक्षा. 5.5 पेक्षा लहान आहे 5. इथं 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 95. झाला. किती वेळ लागला आपल्याला? अवघे 2 ना 3 मिनिटात पूर्ण आपला चार्ट संपला. परत एकदा पद्धत सांगतो. पहिल्यांदा वर्ग लिहून घेतले. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 10 संख्यांचे वर्ग लिहून घेतले. मग 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 55 आहे. मग 55 ऍडिटिव्ह जर कशी लिहायचे, तिथं 11 ते 20 पर्यंत एक हा अंक रिपीट होतो. एकावर 1, एकावर 2, एकावर 3 अशा पद्धतीनं. एक इथं कॉमन घ्यायचा, एक इथं एक कसा घ्यायचा 55च्या बरोबर 1 लावायचा. इथं 2 एक करू लागला म्हणून 2 इथं एक्स्ट्रा टाकला. 3 3 3 रिपीट होऊ लागला म्हणून 3 घेतला. 4 4 4 रिपीट होतो म्हणून 4 घेतला. म्हणजे 455, 555, 655, 755, 855, 955 अशा पद्धतीने वाढ चालली. समसंख्येची आणि विषम संख्येच्या बेरीजमध्ये काय करायचं की समसंख्येची बेरीज 5 न जास्त असते. म्हणून यातले 5 वेगळे काढले म्हणजे 50 राहिले. 50 पैकी 25 इकडे 25 इकडे यामध्ये समसंख्या दिल्या त्यांचे 5 वेगळे काढले त्यामध्ये टाकून दिले. 25 आणि 5 30 झाले. 25 इकडं 30 इकडं. तसंच 155 पैकी 5 बाहेर काढले म्हणजे 150 राहिले. 150चे 75 इकडे 75 इकडे जे एक्स्ट्रा 5 काढले होते 75 अधिक 5 बरोबर 80. इथं संबंध लावला की इथं 30, 80, 50 न वाढले इथं 50 न वाढवा. 8 आणि 5 13, 13 परत 5 50 वाढवले. 180 परत 50 वाढवले. 230 परत 50 वाढवले. इथपर्यंत समजलं.